नमस्कार मैत्रिणी, दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, मी आज तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. कशासाठी? तर ब्लाउज कटिंग शिकण्यासाठी. तर त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला जर मनापासून इच्छा असेल की मला ब्लाउज शिवायला शिकायचं आहे किंवा ब्लाउजची शिलाई करायला शिकायचं आहे, परंतु ते मला जमत नाही किंवा कटिंग करता येत नाही, पेपर कटिंग करता येत नाही, शिलाई करता येत नाही, पण मनापासून इच्छा आहे की तुम्हाला शिवायला म्हणजे ब्लाउज शिलाई करायला शिकायचं आहे, कटिंग वगैरे करायला शिकायचं आहे, तर ते जमत नाही. अशांसाठी सुरुवात कोठून करायची आणि त्यामध्ये 5-6 गोष्टी महत्वाच्या असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सुरुवात कोठून करायची, कशी करायची, त्याच्या स्टेप कोणत्या आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सर्वांना अजून एकदा नमस्कार. तर शिलाई शिकण्यासाठी ज्या 5 स्टेप आहेत, 5 ते 6 स्टेप, ते कोणत्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली जी स्टेप आहे आपल्याला शिलाई करायला शिकण्यासाठी, तर ती आहे म्हणजे आपल्याला वेळेचं सगळ्यात महत्वाचं आहे. पहा, तर तुम्हाला वेळ देणं महत्वाचं आहे. म्हणजे ब्लाउजची शिलाई करताना तुम्हाला काय करणं आहे, तर वेळ देणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही वेळेचं नियोजन करणं महत्वाचं आहे की आपल्याला एका दिवसामध्ये किती मोकळा वेळ असतो, त्यामध्ये आपल्याला ब्लाउजची शिलाई कशी शिकता येईल वगैरे याचं नियोजन करणं महत्वाचं असतं. तर कोणत्या स्टेप शिकायच्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे वेळ. तर वेळेचं महत्व लक्षात ठेवून शिलाई शिकायची. तर पहिलं आहे म्हणजे तो आपल्याला पहिल्यांदा जर तुम्हाला खरोखर शिवायला म्हणजे ब्लाउज शिलाई करायला शिकायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला मॅथ्स आलं पाहिजे, म्हणजे गणित आलं पाहिजे. म्हणजे बेरीज वजाबाकी वगैरे व्यवस्थित आलं पाहिजे. चौथा भाग काढणे, 6वा भाग काढणे असं त्यामध्ये असतं पहा, किंवा कमर फिटिंग मोजणे, चेस्ट म्हणजे साईज कोणती आहे ते मोजणे महत्वाचं असतं. तर पूर्ण उंची वगैरे हे सगळं मॅथ्स आलं म्हणजे गणित आलं तर आपल्याला शिलाई म्हणजे एखादे म्हणतं की अडाणी आहे पण शिलाई करायला शिकलेली आहे, परंतु आताच्या युगामध्ये जर शिलाई तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला मॅथ्स येणं म्हणजे गणित येणं महत्वाचं आहे. पहा, तुम्हाला बेरीज वजाबाकी आली पाहिजे एकदम परफेक्ट. आणि त्यामध्ये पहा, हे पहिलं झालं म्हणजे वेळ काढणं आणि मॅथ्स आलं पाहिजे, हे दुसरं झालं. तिसरं महत्वाचं आहे म्हणजे टेप. तर शिलाईचा एक टेप असतो पहा, म्हणजे हा असतो पहा. तर हा जो टेप आहे तो तुम्हाला येणं महत्वाचं असतं. म्हणजे यामध्ये कसं असतं, तर हा टेप वाचायला येणं महत्वाचं असतं. तर या टेप वरती सगळा शिलाईचा खेळ, एखादी डिझाईन तुम्हाला नाही बनवता आली तरी चालेल, काहीही अडचण नाही, परंतु हा जो टेप आहे तो तुम्हाला परफेक्ट आला पाहिजे. म्हणजे याच्यावरती 11 कुठे येतं, 10 कुठे येतं, पाव कुठे येतं, 1.25 कुठे येतं, 1.5 कुठे येतं, 2 कुठे येतं, 2.5 कुठे येतं, हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे यामध्ये पाव भाग म्हणजे किती, तर टेपच्या 2 बॉक्स म्हणजे पाव भाग, तर 4 बॉक्स म्हणजे अर्धा, त्यानंतर 6 बॉक्स म्हणजे ते पाऊण झाला, नंतर 1 आला, त्यामध्ये 8 बॉक्स आले, त्यानंतर 2 बॉक्स वाढले म्हणजे तो 1.25 झाला, नंतर 1.5 झाला, हे तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे पूर्ण उंची घ्यायची असेल तर अशी घेतली जाते, नंतर साईज घ्यायची, नंतर शोल्डर मोजायचं, बाही मोजायची, दंडगीर मोजायचं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्हाला हा टेप आला पाहिजे. फक्त 5 महत्वाच्या गोष्टी नाही तर 6-7 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे वेळ, दुसरा म्हणजे तुम्हाला मॅथ्स परफेक्ट आलं पाहिजे, तिसरा म्हणजे हा तुम्हाला टेप परफेक्ट वाचता आला पाहिजे. हा जर टेप तुम्ही परफेक्ट वाचायला शिकला म्हणजे तुम्हाला याच्यावर मेजरमेंट घ्यायला हा टेप लागतो. तर हा टेप तुम्हाला जर परफेक्ट समजला तर तुम्ही भरपूर काही शिकला असं समजलं जातं. पहा, म्हणजे मापे घ्यायला तर हा टेपच महत्वाचा आहे. मापे घेण्यासाठी, मापे टाकण्यासाठी हा टेप आला पाहिजे. पहा, म्हणजे टेप वाचायला अगोदर शिकायचं आणि सोपं आहे. पहा, हे पटकन जमून जाईल तुम्हाला. हा टेप आहे ना एकदम परफेक्ट जमायला अगदी काहीच अडचण नाही. तुम्ही जर थोडे शिकलेला नसाल, शिकलेला असल्यावर तर तुम्हाला हे जमणारच आहे, पण शिकलेला जर नसताना अगदी थोडं शिक्षण झालं असेल तरी देखील तुम्ही एखादे 2 व्हिडिओ पाहून हा टेप वाचायला शिकू शकता. तर त्यानंतरचं महत्वाचं आहे म्हणजे काय, तर त्यानंतर ब्लाउजची मापे घेता आली पाहिजेत. म्हणजे ब्लाउजच्या अंगावरून मापे घेता आली पाहिजेत किंवा ब्लाउज वरून मापे घेता आली पाहिजेत. तर हे चौथं आहे. पहा, चौथी स्टेप आहे ही की तुम्हाला ब्लाउजची मापे घेता आली पाहिजेत. तर यामध्ये ब्लाउजची मापे पूर्ण उंची असते, साईज असते, शोल्डर असतो, कटोरी असते, प्रिन्सेस कटोरीमध्ये उभा टक्स, आडवा टक्स, मेन टक्स, तसेच कमर फिटिंग असते, बाहीची लांबी आली,
त्यानंतर पोपसी पाडण्यासाठी बाहीची वेगळी लांबी घेतली जाते. मग सगळं हे असतं ना, ते मापांमध्ये असतं पहा. म्हणजे हे मापे आहेत ना, तुम्हाला ब्लाऊजवरून किंवा अंगावरून घेता. बाहीची लांबी, रुंदी हे तुम्हाला कशावरून जमणार आहे, तर ती मापांवरून जमणार आहे. म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची मापे आहेत ना, ती परफेक्ट घेता आली पाहिजेत. अंगावरून झालं तर ब्लाऊज वरून झालं, तर तुम्हाला ही मापे ना घेता आली पाहिजे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण उंची असते आणि कमर फिटिंग असते. मागचा गळा असतो, पुढचा गळा असतो. याच्यानंतर तुम्हाला चार्ट दिले जातात, ते चार्टानुसार पण तुम्हाला मापे काढता आली पाहिजेत. हे महत्वाचं आहे. म्हणजे तिसरं चौथं जे आहे ती ब्लाऊजची मापे घेता आली पाहिजेत. तर ब्लाऊजची मापे तुम्ही जर परफेक्ट घेतली तर तुमच्या ब्लाऊजचं कटिंग व्यवस्थित येणार, शिलाई व्यवस्थित येणार. म्हणून ब्लाऊजची मापे घेणं महत्वाचं असतं. तर ब्लाऊजच्या मापावरून टेपने तुम्हाला ती मापे टाकायला लागतात आणि त्यानुसार तुमचं काय होतं, तर ब्लाऊजची मापे ठरतात. तर यानंतर पहा, तुम्हाला ब्लाऊजची मापे घेऊन शिलाई टेपने मेजर टेपने, म्हणजे हा जो टेप असतो याने ब्लाऊजचं पेपर कटिंग करता आलं पाहिजे. तर तुम्हाला सांगते, आता असं झालेलं आहे की भरपूर प्रमाणामध्ये ब्लाऊजचं काय झालेलं आहे, तर पेपर पॅटर्न विकत भेटतात पहा. तर ठीक आहे, तुम्हाला जर सगळ्या साईजची भेटत असतील किंवा तुम्हाला त्याची उंची कमी जास्त करता येत असेल, गळ्याची, शोल्डरची वगैरे, तर तुम्ही ते पेपर पॅटर्न जे आहे ते विकत पण घेऊ शकता. पेपर पॅटर्न तुम्ही विकत पण घेऊ शकता, काहीही अडचण नाही. पण शक्यतो तर तुमचे पेपर पॅटर्न तुम्हाला बनवता आले तर ते पण खूपच चांगलं आहे पहा. तर तुमचे पेपर पॅटर्न जर तुम्हाला स्वतः बनवता आले तर ते पण खूप चांगलं आहे. कारण तुमचा एकतर वेळ वाचवणार आहे. प्रत्येक साईजचं पेपर पॅटर्न तुम्ही कटिंग करून एका बॉक्स मध्ये ठेवलं, ज्यावेळेस त्या ब्लाऊजचा म्हणजे साईजचा ब्लाऊज येईल तर त्यानुसार तुम्ही ते पेपर पॅटर्न टाकून काय करू शकता, ब्लाऊजचं कटिंग करू शकता. म्हणजे पेपर पॅटर्न पण खूप महत्वाचं आहे. एक तर तुम्ही बनवा किंवा तुम्ही विकत घ्या. तर तुम्हाला बनवणं पण सोपंच आहे, परंतु ते आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट पटकन अशी येत नाही किंवा पटकन अशी समजत नाही. तर त्यासाठी काय असतो, तर वेळ महत्वाचा असतो. पेपर पॅटर्न शिकणं वाटतं तेवढं सोपं नाही, कारण प्रत्येक साईज वेगळी असते, प्रत्येक ब्लाऊजचं माप वेगळं असतं, प्रत्येकाची कोणाची उंची कमी असते, वेळ म्हणजे साईज मोठी असते, उंची कमी असते, कोणाची साईज लहान असते तर उंची जास्त असते, तर कोणाचं शोल्डर कमी असतं, कोणाचं शोल्डर जास्त असतं. म्हणजे हे मापानुसार तुम्हाला ऍडजस्ट करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न बनवता आलं पाहिजे. चौथा भाग समजला पाहिजे, 6वा भाग समजला पाहिजे, 12वा भाग समजला पाहिजे, टक्स कुठून कसे टाकायचे हे समजलं पाहिजे. तर यानंतर पहा, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं, तर तुमचा वेळानंतर तुम्हाला म्हणजे मापे घेता आली पाहिजेत. म्हणजे तुम्हाला मॅथ्स आलं पाहिजे, हे झालं दुसरं. तर तिसरं आहे ते तुम्हाला ना टेप वाचता आला पाहिजे. चौथं आहे ते ब्लाऊजची मापे घेता आली पाहिजेत. 5वं म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न बनवता आलं पाहिजे. आणि 6वं म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची शिलाई परफेक्ट करता आली पाहिजे. जर तुम्हाला टेप वाचता आला, ब्लाऊजची मापे घेता आली, पेपर पॅटर्न कट करता आलं, परंतु ब्लाऊजची शिलाई जर करता आली नाही तर ब्लाऊज कसा तयार होणार, हे पण महत्वाचं आहे ना. ब्लाऊजची शिलाई पहा शक्यतो सोपी असते. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगते, पेपर पॅटर्न हा थोडासा अवघड विषय असतो. पेपर पॅटर्न बनवणं हा थोडा अवघड विषय असतो. आणि तुमच्याकडे ऑटोमॅटिक जर पेपर पॅटर्न असते तर ब्लाऊजची शिलाई तुम्हाला अगदी 4-5 ब्लाऊज जर तुम्ही लक्ष देऊन शिवले, म्हणजे एकदम सिंपल मध्ये, तर तुम्हाला चांगले ब्लाऊज शिवता येणार आहेत. कारण गोट घालणं ही सगळी प्रोसेस एकसारखीच असते. योगपट्टी जोडणं, कटोरी जोडणं, किंवा ब्लाऊजचा प्रिन्सेस कट जोडणं, किंवा फोरटक्सचे टक्स जोडणं, हे मला सांगा. जसं फोरटक्सचा 34 साईजचा ब्लाऊज तुम्ही लक्षामध्ये घेतला आणि 34 साईजचं तुम्ही टक्स मारायला वेगवेगळ्या पद्धतीने शिकला, म्हणजे एकाच पद्धतीचे असतात पहा टक्स, 4 टक्स, किंवा कटोरी जोडणं हे एकाच पद्धतीने जोडली जाते. मला सांगा, जर 34 साईजची कटोरी तुम्ही अशी जोडत असाल किंवा म्हणजे एकाच वेळेस व्यवस्थित जोडत असता, म्हणजे शिकला असाल तुम्ही, तर 36 साईजची कटोरी पण तशीच जोडावी लागणार आहे ना तुम्हाला, 40 साईजची पण तशीच जोडावी लागणार आहे. तर मला सांगा, पाठीमागच्या भागाला टक्स मारायचे आहेत किंवा पाठीमागच्या भागाला गोट घालायचा आहे ब्लाऊजच्या, किंवा बाही जोडायची आहे, तर मला सांगा, बाही जोडण्याची पद्धती सगळ्या ब्लाऊजला एकसारखीच असणार आहे ना. मग तुम्हाला सांगते, शिलाई करणं सोपं आहे, परंतु 5-6 ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट शिलाई करता आले तर तुम्हाला ते जमून जाणार. म्हणजे गोट घालणं वगैरे ह्या स्टेप जर तुम्ही लक्षात ठेवल्या किंवा नोट करून घेतल्या वहीवरती, जर तुम्हाला अगदी लक्षात तुमच्या राहत नसेल तर तुम्ही काय करू शकता, वहीवरती नोट करून घेऊ शकता. आणि त्या नोट
स्टेप बाय स्टेप किंवा मोबाईलमध्ये एखाद्याचा व्हिडिओ तुम्हाला बोललेला चांगला समजत असेल तर तुम्ही काय करू शकता, तो व्हिडिओ एका साईडला ठेवू शकता आणि स्टॉप घेत म्हणजे तुम्ही ते शिलाई करू शकता. तर त्यांनी प्रथम काय सांगितलेलं असतं, कटोरी कशी जोडायची. तर तुम्ही प्रथम कटोरी जोडून घ्यायची जसं त्यांनी सांगितलं आहे तसं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं असतं, कटोरीला टक्स कसा मारायचा तो अगोदर पाहायचं, तो कसा मारायचा आहे तो, आणि नंतर टक्स मारून घ्यायचा. त्यानंतर योगपट्टी जोडायची. त्यानंतर त्यांचं पाहायचं अगोदर त्या कशा जोडतात, त्यानंतर आपण ते ट्राय करायचं. आणि कोणतेही ब्लाऊजची शिलाई शिकताना काय करायचं तुम्ही, म्हणजे तुम्ही नवीन शिकत आहात आणि शून्यातून शिकत आहात, तर या स्टेप ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत ते महत्वाचं आहे. तर ते स्टेप बाय स्टेप तुम्ही नोट करून ठेवा किंवा व्हिडिओ पाहत शिवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर काय करायचं, तर एखादा सिंपल ब्लाऊज असतो ना तो शिलाई करायचा. म्हणजे 4-5 ब्लाऊज तर सिंपल शिलाई करायचे. त्यानंतर आपण स्वतःचे माप घेऊन स्वतःचे पेपर पॅटर्न बनवून स्वतःचे ब्लाऊज शिलाई करायला शिकायचे. जर त्यावेळेस तुम्ही अशी जर शिलाई करायला लागला तर तुमचं ना शिलाईचं प्रॅक्टिस होत 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 नंतर तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज पण साधे घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला वेळ हवा आहे. म्हणजे आज मी सुरुवात केली आणि 8 दिवसात मला जमलं असं कधीही होत नाही, असं कधीही होत नाही. तुम्हाला त्यासाठी काय हवं आहे, तर वेळ महत्वाचा आहे. म्हणजे वेळ देणं काय आहे ते महत्वाचं आहे. तर तुम्हाला दिवसातून 2 तास किंवा 3 तास जेवढा मोकळा वेळ मिळेल, जसा मोकळा वेळ मिळेल तसं जर शिकला मग तर ठीकच आहे, काही अडचण नाही. परंतु जसं जर तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करत करत गेल तर तुम्हाला ते जमणार. पहिला जे आहे, मी पुन्हा एकदा सांगते, पहिला जो आहे तुम्हाला मोकळा वेळ असायला हवा. त्यानंतर तुम्हाला मॅथ्स आलं पाहिजे, म्हणजे गणित परफेक्ट आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला टेप वाचता आला पाहिजे, हा आहे तो टेप. त्यानंतर तुम्हाला काय करता आलं तर ब्लाऊजची मापे घेता आली पाहिजेत किंवा अंगावरून मापे घेता आली पाहिजे. त्यानुसार त्या मापानुसार तुम्हाला 5वं आहे ते काय करता आलं पाहिजे, पेपर पॅटर्न बनवता आलं पाहिजे. नाही जमलं तर तुम्ही विकत पण पेपर पॅटर्न घेऊ शकता. त्यानंतर 6वं आहे म्हणजे शिलाई करता आली पाहिजे. तर पहा, पहिल्यांदा काय होईल, तुम्हाला एक ब्लाऊज शिवायला 2 दिवस लागेल, कदाचित 3 दिवस लागेल, कदाचित एका दिवसात, एखाद्याचा 2 तासात म्हटलं तरी होतो. पहा, तर मी माझं सांगते, माझा 1 तासामध्ये ब्लाऊज शिलाई करून होतो. अगदी सिंपल ब्लाऊज असेल ना, अस्तर लावून शिवायचा, तर 1 तासामध्ये माझा तो कट करून आणि शिवून होतो. तर मी बरेच माझे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहा चॅनलवर. 1 तासामध्ये मी परफेक्ट सर्वांशी गप्पा मारत मारत व्हिडिओ ना अगदी स्टेप बाय स्टेप, कोणती स्टेप ही न मिस करता 1 तासामध्ये ब्लाऊज शिवून दाखवले. अगदी 42 साईज, 44 साईजचे प्रिन्सेस कटोरी, तसेच कटोरी ब्लाऊज पण मी शिलाई करून दाखवले. ते पाहून पण तुम्ही शिकू शकता, काही अडचण नाही. अगदी मी सांगितलं जर तुम्हाला नाही समजलं तर दुसऱ्या कोणी असतील तर त्यांचं समजलं तुम्ही त्यांचं पाहून पण करू शकता. पहा, म्हणजे शिलाई स्टेप बाय स्टेप शिकू शकता. आणि एकदा शिलाई करता आलं तर तुम्हाला ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा नाही पाहायला लागणार. एकदा तुमच्या लक्षात राहिलं की आता कटोरी जोडली बाबा, आता काय जोडायचं आहे, तर टक्स मारायचा आहे, त्यानंतर काय करायचं आहे, योगपट्टी जोडायची आहे, त्यानंतर काय करायचं आहे, हुकपट्टी, त्यानंतर आयपट्टी, त्यानंतर पुढच्या भागात समजा अस्तरचं असेल तर गोट घालायचा, नंतर बाहीला अस्तर जोडायचं. असं स्टेप जर तुमच्या लक्षात राहत गेल्या तर तुम्हाला शिलाई करणं सोपं जाणार. तर या 6 गोष्टी आहेत ते तुम्ही जर प्रॉपर तुम्हाला आल्या तर तुम्ही ब्लाऊज टेलर अगदी उत्तम बनू शकता. तर मला सांगा, फक्त म्हणजे शिलाई करून किंवा पेपर पॅटर्न करून तुम्ही जास्त पैसे कमवू शकता का? तर नाही. तर तुम्हाला त्यामध्ये पुन्हा ज्यावेळेस तुम्हाला ब्लाऊजची शिलाई परफेक्ट येणार आहे, ब्लाऊजचं कटिंग व्यवस्थित येणार आहे, मापे व्यवस्थित घेता येणार आहे, जे तुम्हाला 1-2 तासामध्ये ब्लाऊज शिलाई करता आला तर ठीक आहे. यानंतर तुम्ही काय करायचं, हळूहळू फुगाबाही बनवायला शिकायचं. त्यानंतर पाठीमागच्या जो ब्लाऊज असतो त्याला पहा लटकन वगैरे, नॉड वगैरे लावायला शिकायचं. त्यानंतर त्या लटकन छोटे छोटे तयार करायला शिकायचं. त्यानंतर काय करायचं, तर छोटे छोटे पॅच वर्कच्या ब्लाऊजच्या डिझाईन बनवायला शिकायचं. आणि अगदी यावेळेस तुम्ही काय करता, रफ जे कापड असतं त्या रफ कापडावरती पण तुम्ही काय करू शकता, या ब्लाऊजच्या ज्या डिझाईन आहेत त्या शिकू शकता अगदी सोप्या पद्धतीने. आणि प्रथम काय करायचं, अगदी सोपं शिकायला सुरुवात करायची. म्हणजे ज्या सिंपल आहेत, ज्या तुम्हाला पटकन आणि पहा जमतील अशा काय करायचं, ब्लाऊजच्या डिझाईन बनवायला सुरुवात करायचं. तर काय करायचं, युट्यूब वरती सर्च करायचं सिंपल ब्लाऊज डिझाईन, म्हणजे अगदी नॉर्मल, अगदी छोटं, त्याला लेस लावून वगैरे बनवलेले असतात. किंवा आता डिझाईनच्या पहा लेस आल्या, त्या लेस लावून बनवले. अगदी तुम्हाला लगेच पटकन आरी वर्क जमणार आहे का? तर नाही जमणार. जर तुम्हाला डायरेक्ट पॅच वर्कचे 2-2, 3-3 पॅच टाकून ब्लाऊज जमणार आहे का? नाही जमणार. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस हवं आहे. अगोदर तुम्ही सिंपल डिझाईन बनवायला शिकायचं, अगदी नॉर्मल, नाजूक. आणि त्याच्यासाठी छोटे छोटे फ्लावर्स असतात, लिपचे वगैरे पहा, असं वेगवेगळ्या प्रकारचे पॅच तयार करायला, ते बनवायला हळूहळू शिकायचं. आणि यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे, तर वेळ महत्वाचा आहे. जर तुम्ही जितका जास्त वेळ तुम्ही द्याल तितकं पटकन तुम्हाला ते जमून जाणार आहे. जर तुम्ही दिवसातले 2-3 तास, जर तुम्ही एका दिवसातले 2-3 तास
जर तुम्ही दिली तर महिन्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही प्रॉपर संपूर्ण शिलाई शिकू शकता आणि 2 ते 2.5-3 महिन्यामध्ये तुम्ही ना संपूर्ण डिझाईनचे ब्लाऊज, पॅचवर्क असो, सिंपल डिझाईन असो, फ्लावरच्या वेगवेगळ्या डिझाईन असो, पोप स्लीव असो, लॉंग पोप स्लीव असो, आता पहा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड आलेले आहेत, त्या ट्रेंडिंग बाही असो, हे सगळं तुम्हाला जमणार फक्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये. 2 ते 2.5 महिन्यामध्ये तर तुम्ही ऑल ओव्हर सगळं, 3 ते 3.5 महिन्यामध्ये तुम्ही तर आरी वर्कचे पण ब्लाऊज शिवू शकता. आणि हे सगळं मोबाईलवरून पण आता शक्य झालेलं आहे पहा. म्हणजे मोबाईलवरून पण तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचे ब्लाऊज आहेत ना बनवू शकता. तर स्टेप बाय स्टेप शिकायचं. एक नोटबुक घ्यायची, त्याच्यावरती ब्लाऊज टेलर टाकायचं, म्हणजे आपलं स्वतःचं नाव टाकायचं, त्याच्या पाठीमागच्या पेजवर पहिल्यांदा एक आकडा टाकायचा, त्याच्या पुढे लिहायचं मोकळा वेळ. आपल्याला कोणता वेळ मोकळा असतो हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे पहिलं म्हणजे मोकळा वेळ, म्हणजे आपल्याला वेळ असणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप लिहून ठेवायची की मला मॅथ्स परफेक्ट आलं पाहिजे, म्हणजे बेरीज वजाबाकी वगैरे असतं, 12वा भाग 4था भाग हे काढता आलं पाहिजे, म्हणजे मॅथ्स आलं पाहिजे. ते आता इथं पहा, एवढं शिक्षण सर्वांचं झालेलं असतं, ते काही नोट डाऊन करायची गरज नाही, पण मी तुम्हाला सांगते आहे तसं. तर त्यानंतर तिसरा आहे तो तुम्ही टेप वाचायला शिकायचा. एखादा व्हिडिओ पाहायचा, एखादे 2 व्हिडिओ पाहायचे तुम्हाला ज्यांचं जास्त लक्षात बसत आहे, तर त्याचं व्हिडिओचं लेक्चर घ्यायचं, म्हणजे पाहायचं ते कसं जमणार आहे. त्यानंतर 4था आकडा टाकायचा आणि त्यामध्ये काय लिहायचं, तर ब्लाऊजची मापे मला घेता आली पाहिजे. म्हणजे ब्लाऊजची मापे अंगावरून असो किंवा ब्लाऊजवरून, तर ती मापे घ्यायचं, हे 4थं टाकायचं. 5वं काय टाकायचं, तर मला परफेक्ट पेपर पॅटर्न बनवायला जमेल का किंवा जमणार का, तर मी काही व्हिडिओ पाहायचे पेपर पॅटर्न या साईजचं, 28चं, 34चं, 35चं कसं बनवायचं, आणि ते व्हिडिओ पण काय करायचं, ते शिकायचं. तर ते झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याच्या पुढचा आकडा टाकायचा आणि पेपर पॅटर्नच्या पुढचा 6वा आकडा म्हणजे शिलाई. तर ब्लाऊजची शिलाई करता आली पाहिजे. त्यासाठी काय करायचं, ही पहा मशीन लागते आपल्याला, थोडं थोडं साहित्य लागतं. अगदी 10-12 हजार रुपये तुम्हाला यासाठी खर्च होणार आहे. आणि तुम्ही सेकंडची मशीन घेतली तर तुमचं 6-7 हजारातच होऊन जाईल. थोडं थोडं साहित्य आणायचं. तर या मशीनवरती प्रथम काय करायचं, टिप्पा मारायला शिकायचं. पहा, शिलाई म्हणजे तुम्ही अगदी पेपर पॅटर्न जमलं म्हणजे ब्लाऊजचं कट करून लगेच शिलाईला घेतलं असं नाही, तर टिपा सरळ मारायला शिकायचं. आणि सरळ टिपा मारल्यानंतर काय करायचं, ब्लाऊज शिवायला घ्यायचा. तर अशा 6 स्टेप लिहून ठेवायच्या. पहिली स्टेप कोणती आहे, मोकळा वेळ, तर तो असतो, त्याच्या पुढे टिक करायची. त्यानंतर दुसरं कोणतं झालं, तर त्याच्या पुढे काय करायची, टिक करून घ्यायची, म्हणजे मॅथ्स येतं मला, ओके. तर तिसरी स्टेप कोणती आहे, टेप वाचायला. तर मी 1 दिवस पहा काढला, स्पेशल 1 ते 2 दिवस काढायचे त्यासाठी. पहिलं झालं, दुसरं झालं, तिसऱ्या 2 दिवस काढायचे आणि वेगवेगळ्या प्रकारे टेप कसा वाचायचा याचं तिसरी टेक करायची. 4थं झालं, तर 4थं काय आहे, तर तुम्हाला ब्लाऊजची मापे घ्यायला शिकायचं. 5-6 व्हिडिओ पाहायचे, प्रत्येकाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहत जायचा. त्या व्हिडिओनुसार ब्लाऊजची आपला एक स्वतःचा ब्लाऊज घ्यायचा, तो खाली ठेवायचा, त्याच्यावरून मापे घ्यायला शिकायचं. तर 4थी स्टेपला लगेच टिक करायचं. त्यानंतर 5वी स्टेप आले तर पेपर पॅटर्न. जर तुम्ही 5-6 व्हिडिओ 10 आपलं स्वतःचं पेपर पॅटर्न समजा 32 साईजचा आहे किंवा 34 साईजचा आहे, तर ते बनवायला शिकायचं अगोदर. तुम्हाला येतंय का, जर तुम्हाला काही करून पेपर पॅटर्न नाही जमलं तर ठीकच आहे, तर तुम्ही काय करायचं, तो विकत घ्यायचं, ऑप्शन नाही. तर शिलाई सोपी असते, ते तुम्हाला जमलं. पेपर पॅटर्नचा फक्त प्रॉब्लेम, बऱ्याच लेडीज मला म्हणतात की दीपाताई मला ना ब्लाऊजची शिलाई करता येते, मला टेप जमतो, मला वेळ असतो, मी दिवसभर मोकळाच वेळ असतो, मी टीव्ही मोबाईल पाहत बसते, परंतु मला पेपर पॅटर्न जमत नाही, म्हणून मी काय करते, तर शिलाई करत नाही किंवा दुसऱ्यांचे ब्लाऊज घ्यायला मला भीती वाटते. तर पहा, मग पेपर पॅटर्न तुम्ही ऑफलाईन आता बऱ्याचशा आहेत पहा ब्युटी, त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता, काहीच नाही. आणि शिलाई तर सोपीच आहे, ते जमून जाईल. म्हणून अशा स्टेप तुम्ही ना लिहून घ्यायच्या. आता एवढं झाल्यानंतर पाठीमागचं पेज उलटायचं आणि त्याच्यावरती शिलाईची स्टेप लिहून घ्यायची. पहिल्यांदा काय करायचं, 4 टक्सचा ब्लाऊज घ्यायचा, सिंपल असतो पहा 4 टक्स. त्यानंतर 4 टक्सचा ब्लाऊजची शिलाई कशी असते ते स्टेप बाय स्टेप लिहून ठेवायचं किंवा व्हिडिओ पाहून शिकायचं, आपल्या लक्षात राहून जाईल. त्यानंतर कटोरी ब्लाऊज घ्यायचा, त्यानंतर प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज घ्यायचा, त्यानंतर 3 पीस प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज घ्यायचा. त्यानंतर पाहता वेगवेगळे ब्लाऊज येत चाललेले आहेत, वेगवेगळे मधुबाला ब्लाऊज झालं, त्यानंतर प्रिन्सेस प्लस कटोरी ब्लाऊज, म्हणजे कटोरीच असतो परंतु त्याला प्रिन्सेसचा छोटासा सेप दिला जातो. तर अशा प्रकारचे ब्लाऊजचा ट्रेंड अगदी त्यापर्यंत तुम्ही पटकन नाही पोहोचला तरी काहीच अडचण नाही, परंतु ह्या पहिल्या ज्या स्टेप मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. तुम्हाला नक्की शिलाई काम अगदी परफेक्ट आणि अगदी व्यवस्थित जमून जाणार आहे. आणि मोकळा वेळ असेल तर तुम्ही घरी बसल्या दिवसाचे 1000, 1200, 1500 रुपये सहजासहजी कमवू शकता. डिझाईनचे जर दिवसाचे 3 ब्लाऊज शिवले तर तुम्हाला सांगते आता
अगदी सिंपल डिझाईन काढले ते 300 ते 350 रुपये शिलाई आहे. तर त्यानंतर तुम्ही जर थोडीसा हेवी साईज म्हणजे चांगल्या भारी थोड्या डिझाईन काढल्या तर तुम्हाला सांगते 500, 400, 450, 600, 700 रुपयापर्यंत डिझाईन आहेत. तर आरीवर्कचा आता ट्रेंड आलेला, आरीवर्कचा एखादा सिंपल जरी ब्लाऊज तुम्ही कुठेतरी मोती लावून जर शिवला तर तुम्हाला सांगते 1000-1200 रुपये भेटतात. गळ्याच्या कडेला थोडंसं मोती लावून शिवलं, पाठीच्या मागच्या साईडला थोडंसं मोती लावून शिवलं, कुठे कुठे एखादी बुट्टी काढली तर 1500, 1500 रुपये आरीवर्कच्या ब्लाऊजला. आणि खूप हेवी साईजचा जर तुम्ही ब्लाऊज शिवायला शिकला तर त्याचं 3000, 4000, 4500, 5000 जशी तुम्ही डिझाईन बनवतात तसे ब्लाऊजचे रेट आहेत. आणि साडीचा लुक हा ब्लाऊज वरूनच ठरतो. तुम्ही साडी 10,000ची आणा, 15,000ची आणा, 20,000ची आणा, पण तो अंगामध्ये ब्लाऊज सिंपल असेल तर त्या साडीला काडीची ही किंमत राहत नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर ब्लाऊज फॅन्सी असेल तरच दिसायला त्या साडीचा लुक छान दिसतो, पहा असं असतं. तर आता सध्याला प्रथम पहा गेल्या 1-2 वर्षामध्ये बॅकला काय होतं तर पॅचवर्कची डिझाईन काढायची आणि स्लीव नॉर्मलच ठेवत होते. पाहिलंय तर पोपची स्लीव म्हणजे छोटीशी फुगाबाई गोपी बाई बनवली जात होती. तर आता काय झालेलं आहे, बाह्यांच्या म्हणजे बाह्यांना डिझाईन असते ना त्याचाच जास्त ट्रेंड आलेला आहे. तर बाह्यांच्या डिझाईन पण बनवायला सोपे असतात आणि याला मार्जिन पण जास्त असतं. आता पहा त्यानंतर आरीवर्क आलेला आहे. तर आरीवर्क पण पहा, आरीवर्क तर कोणी पण करू शकतं, अगदी त्याला शिलाई येत नाही आणि ज्याला मशीन काम काहीच येत नाही, पेपर पॅटर्न वगैरे काहीच येत नाही, ते सुद्धा आरीवर्कची अशी रिंग आणून आहे ना, आरीवर्कचं साहित्य आणून आहे ना तुम्ही आरीवर्क शिकू शकता. सोपं आहे पहा. आणि आता तुम्हाला सांगते हे मोबाईल वरून शिकणं सोपं झालेलं आहे. तर मी सांगितलेलं स्टेप जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला हे सोपं होऊन जाणार आहे. म्हणजे शिलाई काम शिकणं ना सोपं होऊन जाणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये प्रश्न असतील तर विचारा. अजूनही तुम्हाला जर काही एखादी स्टेप मिस वाटत असेल किंवा एखादी स्टेप तुम्हाला समजली नसेल तर त्यामध्ये कसं शिकायचं वगैरे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना बाय. आता तर अशा प्रकारे शिलाई शिका, पटकन शिकून जातात आणि ओके.